हॅलो, हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे एक वन साईड पर्सचा स्टिचिंग आणि कटिंगचा व्हिडिओ. तर माप घेतलेलं आहे. उंची 11 आहे, रुंदी 10 आहे आणि थोडंसं असं शेप खालच्या साईडने जास्त आहे आणि वरती असा निमुळता करत म्हणजे थोडा थोडा 1 इंच साईड बाय ह्या साईडने अर्धा इंच आणि त्या साईडने अर्धा इंच आपण कमी केला आहे. तर आता मी ह्या कापडावर घेत आहे कट करून मेन पार्ट. आता ते पोत्याचं मी ते अस्तर टाकणार आहे कारण ते टाईट राहावं म्हणून टीचरनीच आम्हाला क्लासमध्ये सांगितलं आहे तसं. तर तसं आपण फक्त नवीन अस्तर लावून पण शिवू शकतो सेल करण्यासाठी. पण आता मी फर्स्ट माझी घरी शिवत आहे आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तर नक्की कंटिन्यू करा. तर खूप छान असा व्हिडिओ. याच्यातून आपण आपल्या स्वतःसाठी तुम्हाला साध्या साध्या सरळ जरी टिपा शिलाई मारता येणार असेल ना तरी पण आपण स्वतःसाठी अशा खूप काही वस्तू बनवू शकतो. आता हे तरी विकतचं कापड आणलेलं आहे. पहिले सुरुवातीला मी असे वेस्ट ब्लाऊज पीस असतात जे आपण ब्लाऊज शिवलेले नसतात नवीनच, त्यापासून पण खूप छान छान बॅग बनवले, पाऊच बॅग वगैरे बनवलेले आहेत. तर असे बरेच आमचे मापं झालेले आहेत. तर आता ह्या पर्सपर्यंत आलेलो आहेत. तर आणखीन सिलिंग पर्स वगैरे खूप भरपूर मापं आहेत शिकायचे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आवडल्यास कमेंट करा. मी बाकीचे पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन कारण मी 10 ते 12 मापाच्या वेगवेगळ्या पर्स शिवलेल्या आहेत. पण आता एकच पाऊचचा व्हिडिओ शेअर केलेला वाटते आणि हा सेकंड. तर असं मी 2 कपडा दोरी टाकून दोन्ही पार्ट एकदाच कट करून घेत आहे. तर मी घेतले हे माप आपण पेपरवर पण काढू शकतो आणि पेपर ठेवून पण कटिंग करू शकतो. पण मी ऑलरेडी याच्यावर कट केलं होतं अस्तर आणि हे म्हणून. आता हा कपडा वरतून येणार, मध्ये पोत्याचा जाणार आणि खालच्या साईडनी कॉटनचा अस्तर आहे. तर आपण तसे चारी बाजूनी टिप्पा टाकून घ्यायच्या आणि दुसराही पार्ट सेम तसाच तयार करायचा. सेम चारी बाजूनी टिपा टाकून घ्यायच्या. तर 2 पार्ट असे आपले रेडी होऊन जातील. तर चला आपण टिपा टाकून घेऊया. टिप घालून घेतल्यानंतर दाखवतेच मी तुम्हाला. तर बघा चारी बाजूनी टिपा टाकून आपण आपले 2 पार्ट तयार केलेले आहेत. तर आपण कमी साईज सरळ जे आहे ना ते वरतून येणार आहे ना त्या साईडने आपण चेन जोडून घ्यायची. आणि हा पार्ट केलेला आहे. मध्ये जर आपल्याला एखादा कप्पा वगैरे काढायचा असेल तर नंतर लक्षात आलं मी आतल्या साईडला पण एक कप्पा करते, त्यामुळे मी एक अस्तरचा पार्ट सेम त्याच साईजचा तयार करून घेतलेला आहे. सेम त्या साईजचा रेडी केलेला आहे. तर आपण त्याला काय करायचं, 3 इंचाची 2 किंवा 3 इंचाची आपल्याला ज्या साईडनी म्हणजे जेवढा कप्पा पाहिजे ना तसं, तर आपण 2 किंवा 3 इंच पट्टी अशी मधून कट करायची. इथं बघा मी 2 इंच घेतलेला आहे. 3 घेतलं तरी चालतं पण थोडा मग कमी उंचीचा कप्पा होतो. तर मी 2 इंचावरच करते कारण एक ऑलरेडी मोठी पर्स शिवलेली त्यामध्ये पण केलेलं आहे. तर छान होतं कारण मोठा कप्पा होतो त्याच साईजचा. तर आता हे 2 इंचापासून कट करून घ्यायचं आणि इथं पण एक चेन बसून घ्यायची. जर आपण चेनला टिपा टाकून घेऊया आणि नंतर बघा चेन आपण जोडलेले आहे, इथं बसवलेली, याला रनर पण बसवलेले आहे आणि याचं राहिलेलं आहे. तर दोन्ही याला पण आपण रनर बसून घेऊया. आणि आता तो मध्ये टाकायचा कप्पा, मधल्या कप्प्यासाठी केलेला अस्तराचं तयार मध्ये टाकायचं कारण मेन याची चेन उघडली का तो बरोबर आत एक आपला कप्पा तयार होतो. तर सिंगल याची शिवण्यापेक्षा असं डबल कप्प्याचे असेल तर एकामध्ये आपण एक बाहेरच्या याच्यामध्ये फोन वगैरे ठेवू शकतो आणि आतल्या कप्प्यात आपण पैसे वगैरे ठेवू शकतो. तर आता मी मेन टिपा टाकून घेत आहे कारण मध्ये टाकलेला आहे कप्पा. आता आपण जेव्हा सोयीचं करणार ना शिवल्यानंतर तेव्हा बरोबर तो सेंटरला मध्ये येणार मेन चेनच्या आतमध्ये. तर आता मेन टिपा आपण टाकून घेऊया. तर घेतलेले आहेत आपण आता मेन टिपा टाकून. आता आपण करूया सरळ. बघा झालेली इकडून आपली पर्स शिवून. नॉड पण टाकलेला आहे मी मध्ये. तर त्याच कापडाचा नॉड काढलेला आहे. तर आपण आता सुईची करूया आणि फायनली आपली पर्स कशी तयार झाली ते बघू शकता. खूप छान तयार झालेली आहे. आपण इथं लोकलला जायला त्याला वन साईड मस्त असं स्कूटीवर वगैरे जायला यूज करू शकतो. आपला फोन वगैरे, हातरुमाल, पैसे वगैरे छोट्या छोट्या वस्तू आपण ठेवू शकतो. तर खूप छान अशी सिंगल याची खूप छान शेपमध्ये मस्त अशी पर्स झालेली. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आणखीन काही पर्सचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा कारण मी भरपूर मापाच्या पर्स शिवलेल्या. तर बघा अशी आपली फायनली पर्स झालेली आहे रेडी. तर चला बाय बाय.